सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे लेखे माझी वाचा तुटी लेखे माझी वाचा तुटी लेखे माझी वाचा लेखे माझी वाचा तुटी महाला फुकासाठी महाला फुकासाठी मला बफुकासाठी मला बफुकासाठी मला बफुकासाठी मला बफुकासाठी विश्रांतीचा ठाव शांतीचा ठाव विश्रांतीचा ठाव विश्रांतीचा ठाव पायी संतांच्या भाव पायी संतांच्या भाव वादे संताची भाव वादे संताची भाव वादे संताची भाव वादे संताची भाव लेखे माझी वाचा तुटी लेखे माझी वाचा तुटी लेखे माझी वाचा लेखे माझी वाचा तुटी महाला फुकासाठी महाला फुकासाठी कामने पापे तुका मने जाते कामने पापे संदाच्या जपे संदाच्या जपे जाते संताची आजरे जाते संताची आजरे जाते संताची आजरे जाते संताची आजरे लेखे माझी वाचा तुटी लेखे माझी वाचा तुटी रघुमाये गोपाल गोपाल हरि 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 विठुबाण रघुमाये गोपाल हरि जय 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 विठुबाण रघुमाये गोपाल जय 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 गोपाल जय जय वक्तवावे पुण्यवक्तवावे 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 पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवंत भावे पुण्यवक्तवावे
टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा कुंडली कवरदा पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज विठ्ठला विठ्ठला सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताचे अभाव नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संताची आजपे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी सर्वांनी टाळी वाजून भजन करा विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज विठ्ठला 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 नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी यई वो 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 सावनिया विलंब कवाया लावियला विलंब कवाया लावियला विश्वंबरे भवचला
पुसले आसू सामर्थ्याने गजाननाचा सामर्थ्याने गजाननाचा संकट जाई वारकरी संतांच्या जय गावी केला वास त्यासी नसावी उदास प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगमान्य संत संत मान्य संत वैराग्याची मूर्तिमंत पुतळी श्रीमंत श्री तुकोबराय यांचा असून या अभंगाच्या द्वारे श्री संत जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याची भक्ती करत असताना या मृत्यू लोकामध्ये जीवन जगत असताना सज्जन संतांचं नामस्मरण मुखातून घेतल्यानंतर काय फायदा होतो त्याचं मार्गदर्शक करतात विठाला एरवी जगद्गुरु तुकोबरायाचा 4,500 अभंग गाता आहे. किती? 4,500 अभंग गात्यामध्ये आहे. पण या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याचं नाम कुठंच घेत नाही. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. सज्जन नाम संतांचं नामस्मरण आपण आपल्या मुखातून घेतलं की माणसाच्या जीवनामध्ये फार मोठं पुण्य प्राप्त होतं. त्या संतांचं नामस्मरण करत असताना माझ्या वाचेला कुठल्याच प्रकारची तुटी पडू देऊ नको एवढं भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतात की देवा नेघे माझी वाचा तुटी. सज्जन नाम संतांचं नामस्मरण मुखातून घेत असताना माझ्या मुखाला कुठल्याच प्रकारची माझ्या वाचेला तुटी पडू देऊ नको. कारण हाच माझ्या जीवनामध्ये महालाभ फुकासाठी. काय लाभ आहे माझ्या जीवनामध्ये? सज्जन नाम संतांचं नामस्मरण मुखातून घेत असताना माझ्या वाचेला कुठल्याच प्रकारची तुटी पडू देऊ नको. कारण याच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनामध्ये दुसरा लाभ नाही. म्हणून महालाभ फुकासाठी. आणि माझ्या जीवनामध्ये जर मला विश्रांती कुठं प्राप्त झाली असेल तर विश्रांतीचा ठाव पायी संताच्या भाव. एवढा अधिकार संत महात्म्याचा आहे. केवढाही पापी मनुष्य असला किती पाप केलेलं असलं तर तुका म्हणे पापे आणि जाती संताची या जपे. कोणत्या संतांचं नामस्मरण घेतल्यानंतर संतांचं नामस्मरण मुखातून घेतल्यानंतर पाप नाहीसं होतं. सज्जन नाम संतांचं नाम मुखातून घेतलं की पुण्यवंतही होता येतं आणि माणसाच्या जीवनातलं पापही नाहीसं होतं. म्हणून तुका म्हणे पापी जाती संताची या जपे. कोणत्या जाती संताची या जपे? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. ज्या संतांचं नामस्मरण मुखातून घेत असताना आमच्या अंतकरणाला आमच्या वाचेला कुठल्याच प्रकारची तुटी पडत नाही. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. आणि आमच्या जीवनामध्ये विश्रांती जर आम्ही कुठं पावलं असेल तर त्यांचं नाव संत आहे. विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव. अशा संताचं नामस्मरण मुखातून घेतलं की मग तुका म्हणे पापी जाती संताची या जपे. विठाला विठाला शब्दशः अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवला. श्री संत सद्गुरू गजानन महाराजांच्या दरबारामध्ये आपण सगळेजण उपस्थित आहोत. ही दिंडीतलं पायीवारीतलं कीर्तनी विलास महाराज. त्याच्यामुळं भाजी बी एक नंबर या मंडळानं केल्यामुळं सगळे वारकरी असे मस्त जेवले. वाऱ्यासुई सगळ्यांनी कपडे टाकले मागं. आता तुम्ही कपडे टाकले असते पण तुम्हाला नाविलाज व्हायले. तुम्हाला वाटलं आपणही जर कपडे टाकले तर मग महाराजाला बोलवलंच कशाला आपण. बरं का विलास महाराज नाविलाज असतो. 40-50 किलोमीटर अंतर तुम्ही दिवसभर चालले. सकाळी 3 वाजता उठले तुम्ही, 4 वाजता रोडवर आले. एवढा प्रवास करून कीर्तनाची वेळ ठेवली होती आपण 7 ते 9. पण कीर्तन सुरू झाला 8ला तरी 9ला बंद करतो. काही टेका वाजली 9? हां वाजले 5-9. 9:30 पर्यंत करण्याचा प्रयत्न करतो. मलाही जायचे पुन्हा घाट बंद होतो असं म्हणत्या.
मला काही आणखीन माहीत नाही. मी पहिल्यांदाच तुमच्या भागामध्ये आलो. गोड असं वातावरण या ठिकाणी आहे. भैरवनाथ संस्थान माळेगाव ते सद्गुरू गजानन महाराज संस्थान शेगाव या पायी दिंडी सोहळ्यामध्ये कोणता फाटा आहे? वर्णा फाटा या मुक्कामी माझ्याकडे आलेली ही सेवा आणि आजची कीर्तन सेवा ज्यांनी सौजन्य घेतलेली आहे, मला वाटतं स्वप्नील त्रिंबक पाटील जामुंदे. कुठं बसले ते? हां. किती लोक आहे दिंडीत? दिंडीत किती लोक आहे महाराज? 500 लोकात आज फक्त स्वप्नील भाऊ महत्वाचे. दिंडीत किती लोक आहे मला माहीत नाही, पण आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे ते निदान कीर्तन वस्तर मला दिसली पाहिजे. म्हणून स्वप्नील भाऊला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे की त्यांनी कीर्तन सौजन्य घेतलं आणि त्यांच्या माध्यमातून मलाही सद्गुरू गजानन महाराजांचं खऱ्या अर्थानं दर्शन मला या ठिकाणी घडलं. म्हणून स्वप्नील भाऊला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे, त्यांनाही धन्यवाद देतो. संस्थान कमिटी आसन माळेगावची सचिव, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, पताकावाली, विनेकरी, टाळकरी, भजनं म्हणणार, म्हणता म्हणता मधीच हुर्रेव म्हणणार, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आधी करून आपल्या परिसरातून आलेले सर्व वारकरी महिला मंडळ, पुरुष मंडळ, सगळ्या महिला मंडळीच्या चरणावर नतमस्तक होतो. पुरुष मंडळाला धन्यवाद देतो. आणि ज्या स्थानावर आपण इथं आहो ते सद्गुरू गजानन महाराज भक्त परिवार आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला आज प्रसाद सेवन करायला भेटला. हा, निमकवळा गाव का? निमकवळा गावचे सर्व ग्रामस्थाच्या माध्यमातून, भक्त परिवाराच्या माध्यमातून महाप्रसादाचा लाभ आपल्याला झाला. त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहे. त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. या कीर्तनासाठी उपस्थित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य हरिभक्त परायण जयदीप महाराज पावगे का? वावगे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांनाही धन्यवाद देतो. सुंदर गायनाचार्य हरिभक्त परायण आमचे वसंत महाराज तांगडे का? वा, जरा आडनाव बी अवघडेच इकडं. हां, महाराजांनाही धन्यवाद देतो. हरिभक्त परायण भानुदास महाराज बोबडे. समस्त गावकरी भजनी मंडळी, आपल्या दिंडीत आलेले सर्व वारकरी मंडळी, सगळ्यांची नावं घेत मी बसत नाही. आणि प्रामुख्याने ज्यांनी 3600 किलोमीटर नर्मदा मैयाची परिक्रमा पूर्ण केली, माझे परम मित्र आमचे ज्ञानेश्वर माऊली शिरसाट यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. आणि ही कीर्तन सेवा सध्या जे लाईव्ह करतात हरिभक्त परायण विष्णू महाराज वावगे. वा, तुम्हालाही धन्यवाद देतो. गोड साऊंड सिस्टम संस्थांचंच आहे का? काय नाव तुमचं? विनोद भाऊ बगाडे. वा, विनोद भाऊ तुम्हालाही धन्यवाद देतो. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि उरलेल्या वेळामध्ये कीर्तन सांगण्याचा फक्त प्रयत्न करतो. विठाला विठाला पायीवारीतलं कीर्तन आणि दिंडीतलं कीर्तन हे बऱ्याच जणाला वाटतं कॅन्सल व्हावं, पण हे कॅन्सल होत नाही. बॅनर छापलेले, आपण तारखी दिलेले आहे, सौजन्य तयारी, सगळे तयारी. बऱ्याच माणसाला वाटतं हे कॅन्सल झालं पाहिजे. का? कारण सकाळी उठून तुम्हाला पुन्हा चालायचं आहे. बरोबर आहे ना? चालायचं आहे. मी दुपार आलो तर एकही वारकरी गाडीत बसला नाही. म्हणले महाराज आम्ही गाडीत बसा करता घर सोडलं नाही, आम्हाला सद्गुरू गजानन महाराजांची पायी वारी करायची आहे म्हणून चालायचंय. त्या भावनेनं सगळ्यांना आराम करावा असं वाटतं. पायी दिंडीमध्ये कीर्तन करू नये असंही वाटतं. पण आपण ज्या सद्गुरू गजानन महाराजांच्या दिंडीमध्ये आलो, कशा करता आलो, दिंडीमध्ये आल्यानंतर काय फळ भेटतं हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. कितवं वर्ष आहे? 9 वर्ष झाले. 9व्या वर्षामध्ये पदार्पण करते दिंडी. तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. मी ज्ञानोबाराच्या सोहळ्यात जातो, तुम्हाला तिकडं जाता जाता 18-19 वर्ष झाले. माझे वडील वारल्याच्या नंतर मी ज्ञानोबाराच्या सोहळ्यात गेलो. 25 लाख लोक सोहळ्यात असतात ज्ञानोबाराच्या पालखी सोहळ्यामध्ये. पण महाराष्ट्रभरातून श्रावण महिना असो का चैत्र महिना असो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातून 5 का वारकरी होत नाही, सद्गुरू गजानन महाराजांच्या तिथं पायी दिंडी घेऊन जातात. काय कारण आहे? ज्ञानोबारायचा 16 वर्षातून एकदाच आहे. पांडुरंगाकडे लोक लय झालं तर वर्षातून 2दा जातात. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. भगवान पांडुरंगाच्या भेटीला वारकरी वर्षातून 2दा जातात. कधी कधी एक आषाढी वारीला
आणि एक कार्तिकी वारीला. पण सद्गुरू गजानन महाराजांचं अधिकृत महाराष्ट्रातल्या प्रत्येक संतांकडे जायला वेळ लागत नाही, काळ लागत नाही. त्याचं कारण आहे संत या जगात भगवान परमात्म्यापेक्षा मोठे. विठ्ठल 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 विठ्ठल. कसे मोठे? कारण संत जर या जगात नसते तर मंदिरातला देव सुद्धा आपल्याला कळाला नसता. सांगू तुम्हाला, आपलं भाग्य आहे की आपल्याला नरदेव प्राप्त झाला आणि मानव शरीर आपल्याला प्राप्त झालं. आपलं दुसरं भाग्य आहे आपल्याला भारतामध्ये जन्म भेटला. पवित्र ते कोण पावन तो देश, पवित्र ते कोण वा वा वा. पावन तो देश, पवित्र ते कोण पावन तो देश, पवित्र ते कोण पावन तो देश. महाराज बरं का. आणि थांबवलं याच्यामुळं आता की आपल्याकडे वेळ कमी आहे ना, आपल्याला फक्त फास्ट सांगायचे, प्रमाण द्यायचे, फक्त सिंगल द्यायचे. गोड महाराजांनी प्रमाण दिलं. पवित्र ते कुळ पावन तो देश की जे त्या हरीचे दास जन्म घेती. कारण भारतामध्ये जन्म भेटायला सुद्धा पुण्य लागतं. त्यातल्या त्यात आपलं दुसरं भाग्य आपल्याला महाराष्ट्रात जन्म भेटला. आणि आपलं तिसरं भाग्य की आपल्याला साधू संतांच्या नंतर जन्म भेटला. आपला जन्म जर साधू संतांच्या अगोदर भेटला असता आपल्याला, तर आपल्याला देव काय, धर्म काय, दिंडी काय, नीती काय, अनीती काय, धर्म काय, अधर्म काय आपल्याला कळाला नसता. आणि मंदिरातला देव सुद्धा आपल्याला कळाला नसता. म्हणून संतांचे अनंत आपल्यावर उपकार आहे की संतांनी भगवान परमात्मा आपल्याला कळवला. सांगू तुम्हाला याच्या पुढे जाऊन, मंदिरातल्या देवाला सुद्धा देव पण संतांमुळे. संत जर जगात नसते तर मंदिरातल्या देवाला सुद्धा कोणी देव म्हणला नसता. मी बोलत नाही. आमच्याने भावे तुझ देव पाना, महाराज आमच्याने भावे तुझ देव पण हे का विसरून राहिलासी. संत जर जगात नसते तर मंदिरातल्या देवाला सुद्धा देवपण प्राप्त झालं नसतं. म्हणून देवालाही देवपण संतांनी मिळवून दिलं आणि तो देव जगामधला आपल्याला संतांनी कळवून दिला. कारण या जगात देव संतांनीच आणला. आणि याला रूपा बळी करुणी खळे हरिदासी. वा बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. म्हणून या जगामध्ये देवापेक्षा संत श्रेष्ठ आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या कुठल्याही संतांकडे जर बोट दाखवलं तर महाराष्ट्रातले प्रत्येक संत, सद्गुरू गजानन महाराज असतील, शिर्डीचे साईबाबा असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, जगद्गुरू तुकोबाराय असतील, संत निळोबाराय असतील, आत्ता काल परवा ज्यांची पुण्यतिथी झाली, काय नाव त्यांचं? झोपले? आत्ता काल परवा एका संतांची पुण्यतिथी झाली पा, कालच. तिकडून आवाज आला पाहिजे हो. काय भाजी केली आज? मिरचीची. याला म्हणते भाजी. बरं झालं आमच्याकडची मिरच्याने आणल्या तुम्ही. कमाल आहे ना. संत सावता महाराजांची काल परवा पुण्यतिथी झाली. महाराष्ट्रातल्या कुठल्याही संतांकडे बोट दाखवा, महाराष्ट्रातले प्रत्येक संत हे देवापेक्षा मान आहे. म्हणून भगवान परमात्म्याच्या स्थानावर वर्षातून 2दाच यात्रा भरती, पण संतांच्या स्थानावर तसं नाही. महिना असो का पंधरवाडा असो, प्रत्येक महिन्याला
प्रत्येक गुरुवारी सद्गुरू गजानन महाराजांच्या दरबारामध्ये यात्रा भरती. काय कारण आहे? याला कारण एवढंच आहे की भगवान परमात्म्याजवळ भेदभाव आहे. तुम्ही म्हणताल असे कसे बोलते महाराज? भगवान परमात्म्याजवळ भेदभाव आहे. भगवान परमात्मा भक्ताचं संरक्षण करतो आणि दुर्जनाला भक्त राखे पाया पासे भक्त राखे पाया पासे भक्त राखे पाया पासी भक्त राखे पाया पासी दुर्जना परमात्म्याजवळ भेदभाव आहे. कसा भेदभाव आहे? भगवान परमात्म्याचा अवतार आहे जगात. कशा करता? भगवान परमात्म्याने भक्ताचं संरक्षण केलं आणि दुर्जनाला मात्र मारलं. खरंच सांगा तुम्ही, बिभीषण रावणाचा सक्का भाऊ होता. सक्काच होता ना. रामायण ऐकलं नाही तुम्ही? रामायण ऐकलं तुम्ही? रामायण जरा महाग आहे, पण ऐका जा. काही भागात रामायण जरा महाग आहे. ज्याला समजलं त्याला समजलं, सगळ्याला काही सांगायला लागलं. रावणाचा सक्का भाऊ कोण होता? शिष्टमले भाऊ बिभीषण. एवढ्या नावा झाला पाहिजे पहा, तेव्हा माणसाला वाटतं की लोक ऐकू राहिले. नाही तर मग काही गावात काही दिंड्यात असं वाटतं तुला आणलं सांग, काय सांगायचं एकदा सांग आणि निघ बरं, पडू दे. काही न तर तितका बी त्रास घेतला नाही. त्यानं सांगितलं तू काही बी सांग, आम्ही पडलो म्हणजे खोटं नाही मागं पहा ना. किती अवघड आहे. घरून माणसाला येणं होतं, पण दिंडीत आल्यावर माणसाला तासभर मांडी घालून बसा वाटत नाही. खरं सांगू तुम्हाला, या सद्गुरू गजानन महाराजांच्या दिंडीत आल्यावर, पायी चालल्यावर 3 प्रकारचं तप घडतं. किती प्रकारचं? 3 प्रकारचं. कोणतं कोणतं? एक कायिक तप घडतं, एक वाचिक तप घडतं आणि एक, आता एक तर सांगा तुम्ही. कोणत्याही दिंडीत आपण गेलो तर 3 प्रकारचं तप त्या वारकऱ्याकडून घडतं. कोणतं कोणतं? एक कायिक तप घडतं, एक वाचिक तप घडतं आणि एक मानसिक तप घडतं. पण कोणत्या माणसाला घडते? दिंडी 2 किलोमीटर मागन ते पुढं बिड्या पितं त्याला नाही बरं का. आपल्या दिंडीत सगळे माणसं चांगले हा भाग वेगळा आहे, पण बाकीच्या दिंड्यात सांगतो विलास महाराज. आणि दिंडी 2 किलोमीटर पुरण हजार मागं घाटात बिड्या आणत असेल तर त्याच्याकडून हे तप घडत नाही. माणसाची काया दिंडीत आल्यावर पवित्र होते एक, आणि माणसाची वाचिक तप माणसाच्या जीवनात दिंडीमध्ये होतं. कारण कळत ना कळत भजन येतही नसलं तरी दिंडीच्या भोंग्यातलं जे भजन आहे ते आपल्यावर कानावर पडतंच, कितीही मागं जाय आणि कितीही पुढं जाय. म्हणून कायाही माणसाची प्रसन्न होती दिंडीत एक. माणसाची मनस्थिती सुद्धा दिंडीत आल्यावर बदलती 2. किती बदलती? काही माणसं गावाकडं सोमवार नाही, मंगळवार नाही, बुधवार नाही, गुरुवार नाही, शुक्रवार नाही, शनिवार नाही, रविवारी सुद्धा, सोमवार सुद्धा पाहत नाही. ते सुद्धा माणसं दिंडीत आल्यावर माळ घालून घेतात. घरी गेल्यावर काढून ठेवते तो भाग वेगळा आहे बरं का. पण माणसाची मनस्थिती सुद्धा दिंडीत आल्यावर बदलती एक. आणि माणसाचं वाचिक तप माणसाकडून घडतं. कारण जो व्यक्ती दिंडीत आल्यावर कन कन मे गण गणात बोते गुरु गजानन माऊली, गजानन
निष्काळजीपणानं जीवन जगणारा माणूस हे भजन कानावर आल्यावर म्हणावं वाटतं की नाही? प्रत्येक माणसाला म्हणावं वाटतं. याचं कारण आहे ज्ञानोबराय तुकोबरायचा मंत्र आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ तस. माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी महा, प्रगटला योगी महा. संत ज्या तिथीला प्रगट झाले, संत ज्या तिथीला जन्माला आले, त्याचा अभंग तयार झाला. हे मी बोलतोय कळतं का? स्पष्ट आवाज येतो का? खाली होती तिकडं का वरूडचे बाबा त्यांचं कीर्तन झाल्यावर खाली. संत ज्या तिथीला अवताराला आले, संत ज्या तिथीला जन्माला आले, संत ज्या तिथीला प्रगट झाले, त्या तिथीचा अभंग तयार झाला. आपलं कसं आहे? आपला वर्षातून 3दा बड्डे होतो. स्वप्नीत तो होतं काही माहीत नाही मला, पण 75% महाराष्ट्रात राहणाऱ्या माणसाला जन्मतारीख सुद्धा आठवत नाही. मोबाईल बदलला की जन्मतारीख बदलते आपली. तुमचं माहीत नाही मला, पण माझं बी वर्षातून 3दा वाढदिवस होतो. काय कारण याला? पूर्वीच्या काळात काही या सुविधा नव्हत्या ना, आधार कार्ड फिधार कार्ड काही नव्हतं. पहिल्यांदा काही होतं का महाराज? काहीच नव्हतं. त्याचं कारण आहे आपल्या बी आईच्या लक्षात नाही आपण आपला जन्म कोणत्या साली झाला. तुमचं माहीत नाही मला, पण माझ्या आईला 3 वर्षापासून विचारतो मी की माझी जन्मतारीख खरी खरी किती आहे. तर माझी आई मला म्हणती ज्या वर्षी बड्याला पाणी आलतो, ज्या वर्षी झडी लागली होती. आता कोणती जन्मतारीख धरत्या? संतांचं असं आहे का? नाही. अनुरेणू मध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समान, माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगी महा. किती अवघड आहे. अर्थार्थी सद्गुरू गजानन महाराजांचा ना आपला काही संबंध आहे का? कोणाचे काका, कोणाचे आजोबा, काही संबंध नाही. तरी त्यांच्या पुण्यतिथीचा, त्यांच्या प्रगट दिवसाचा अभंग आपण वारंवार म्हणावा असं वाटतो. याचं कारण आहे जगामध्ये संतांचं जे अवतार कार्य आहे ते आपल्या जीवनाची दिशा बदलून देण्यासाठी त्यांचं एक कार्य या जगात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवताराले अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा धराया अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया कारण उद्धार या जन जड जीवा किंवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरली उद्धारया आली दीन जना. ब्रह्ममूर्ती जरी संत असली तरी भगवान परमात्म्याचा अवतार संत. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. भगवान पांडुरंगाची मूर्ती दिसायला आणि सद्गुरू गजानन महाराजांची मूर्ती दिसायला सारखी का? सारखी आहे नाही. भगवान परमात्म्याचा चेहरा दिसायला वेगळा आहे आणि सद्गुरू गजानन महाराजांचं स्वरूप दिसायला वेगळं आहे. पण देव तेच संत आणि संत तेच देव. स्वरूप जरी दिसायला सारखं नसलं तरी भगवान परमात्म्यापेक्षा संत या जगामध्ये श्रेष्ठ आहे. काय सांगत होतो मी? भगवान परमात्म्याजवळ भेदभाव आहे. भगवान परमात्म्याचा अवतार झाला. भगवान परमात्मा या जगात अवताराला आला. भगवान परमात्म्यानं भेदभाव केला. रावणाला मारलं.
आणि रावणाचा सक्का भाऊ बिभीषण त्याचा उद्धार केला. काय उद्धार केला? जो मज होय अनन्य शरण आणि त्याची मी निवारी जन्म मरण. जो देवाला शरण गेला देवानं त्याचा उद्धारच केला आणि जो देवाच्या विरोधात गेला देवानं त्याला भक्ता राखी पायापासी. संतांचं तसं नाही. खट नट यावे शुद्ध होनी जावे. खट नट यावे शुद्ध होनी जावे. हो दौंडी पिठी वावे सुखा मेला. दौंडी पिठी वावे सुखा मेला. भगवान परमात्म्यानं भक्ताचं संरक्षण केलं, भक्ताचा उद्धार केला आणि दुर्जनाला मात्र मारलं. संतांचं तसं नाही. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. एक करावा विचार न लगी चिंता कवनाची. संतांनी कुळ विचारलं नाही, संतांनी जात विचारली नाही. संतांनी राक्षसाचाही उद्धारच केला आणि संतांनी सज्जनाचा भक्ताचा सुद्धा उद्धारच केला. कारण संतांकडं न पाहियाती कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई. चोखोबरायचा भगवान परमात्म्याने उद्धार केला. जाऊ द्या, चोखोबरायचं वेश्येच्या कुळात जन्म झाला. कोणाचा? कानोपात्रेला देवानं. एकही भजन नाही बरं, फक्त मनाला गोड आहे, याचा अर्थ सुंदर आहे. आपल्याला एवढंच सांगायचंय. कानोपात्रेला देवाना मंदिरात जागा दिली. खरं सांगा, वेश्येच्या कुळात जन्म झाला कानोपात्रेचा, तरी भगवान परमात्म्यानं कुठं जागा दिली? मंदिरात जागा दिली. काय कारण? तिच्या मुखामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण होतं. चला पुढं. पग घुंगरू बांध मीरा नाथी रे बिशका प्याला राजाजीने भेजा. पिवत पिवत मीरा हासी रे. पग घुंगरू घुंगरू बांधून नाचणारी संत मीराबाई संत या पदापर्यंत जाऊन पोचली. काय कारण? तिच्या अंतकरणामध्ये कुठल्याच प्रकारचा भेद नव्हता. भगवान परमात्म्याने एखाद्या वेळेस भेद केला, पण जगामध्ये संतांकडे तुम्ही कसंही जा, संत त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, यावेळेस भगवान परमात्म्याचं नाम घेतल्यावर पुण्य भेटेल नाही भेटेल गॅरंटी नाही, पण सज्जन नाम संतांचं नामस्मरण मुखातून घ्या, माणसाला पुण्यवंत होत. पुण्यवंत पुण्यवंत स्वरूप
आणि संतांचं स्वरूप जरी दिसायला वेगळं असलं तरी देवामध्ये जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य माझ्या सद्गुरू गजानन महाराजांच्या स्वरूपामध्ये आहे, ते सामर्थ्य जगातल्या प्रत्येक संतांमध्ये आहे. म्हणून महाराज म्हणतात यावेळेस भगवान परमात्म्याचं नाम घेतल्यावर पुण्य प्राप्त होईलच, याच्यात तीळ मात्र शंका नाही. पण संतांचं जर नामस्मरण केलं तर माणसाला पुण्यवंत होता येतं. पण सांगू तुम्हाला, जगामध्ये संसारामध्ये जीवन जगत असताना माणसाला धनवंत व्हावं असं वाटतं, बरोबर आहे, पैसावंत व्हावं असं वाटतं. खरंच सांगा तुम्ही, कीर्तनात बसलेले वारकरी, दिंडीत आलेले वारकरी सगळे माझ्या सगट. कोणला असं वाटतं आपल्या जीवनामध्ये दुःख यावं वाटतं? महाराजा सगट कोणलाच असं वाटत नाही की मज लागी दुःख व्हावे, आयसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं या मृत्यू लोकामध्ये कोणलाच असं वाटत नाही. पण या जगामध्ये प्रत्येक माणसाला धनवान बनवायचं का पुण्यवंत बनवायचं का धनवंत बनवायचं का मुख्यमंत्री बनवायचं का गरीब बनवायचं, कोणाच्या हातात आहे महाराज? तुम्ही म्हणा माझ्याकडे फक्त मनाचं असलं तर पाहायचं, मला बाकी माणसं विचाराच्या गोड माणसं एवढ्या लांब आल्यावर एवढे प्रसन्न माणसं भेटतील असं वाटत नव्हतं. हा, मला बी माणसं आणावाटे टाकून गाडीत, पण घरचेच फुल झाल्यावर दुसरे कसे आणते म्हणलं त्याच्यात वरात आपण करूनच घेऊ, सोपं आहे ते बी का हो? आता हे बी चालू आहे की त्याच्यात, ते बी बरं आहे. म्हणून जीवनामध्ये संत ही गोष्ट अशी आहे जगामध्ये की संत जर आपल्या जीवनामध्ये सहज आपल्याला भेटले तर आपला उद्धार व्हायला वेळ लागत नाही. कृपा कटाक्षे निहाळिले आपुल्या पदी बैसविले, बाप रखुमा देवीवरू विठ्ठले भक्ता दिधले वरदान. भगवान परमात्मा जरी प्रसन्न झाला तर स्वतःचा आसन दिल गॅरंटी नाही. पण गावोबाच्या जीवनामध्ये श्री संत नाथ महाराज प्रसन्न झाले तर नाथ महाराज खाली उतरले आणि स्वतः नाथ महाराजांनी स्वतःच्या गादीवर सिंहासनावर संत गावोबा महाराजांना बसवलं. श्री क्षेत्र पैठणला घडलेली गोष्ट तुमच्या समोर ठेवतो. याचं कारण आहे भगवान परमात्मा स्वतःचं पद देईल शंका आहे, पण संत तसं नाही. संतांची जर कृपा आपल्यावर झाली तर संत स्वतःचं पद द्यायला कमी करत नाही. म्हणून जगामध्ये देवापेक्षा संत श्रेष्ठ आहे. म्हणून सज्जनाम संतांचं नामस्मरण मुखातून घ्या. सज्जनाम संतांचं नामस्मरण मुखातून घेतलं की माणसाच्या जीवनात पुण्य प्राप्त होतं. महाराज, या जगामध्ये त्याच माणसाला किंमत आहे कोण्या, ज्याच्याजवळ हे कळतं का तुम्हाला? सब पैसे के भाई दिल का साथी नहीं रे कोई, किंवा जब तक अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे, अपनी तरफ का पैसा निकल गया तो कोई न मिठा बोली. या जगामध्ये कोणत्या माणसाला किंमत आहे? पैशावाल्या म्हणजे धनवान माणसाला किंमत आहे. आणि तुम्ही अर्धा तास झाले काय व्हायचं सांगू राहिले? पुण्यवंत व्हा. खरंच सांगा महाराज, आता दिंडी संपली, आम्ही शेगावला गेलो, दिंडीवाल्यानं त्याचं सामान ट्रॅक्टरमध्ये भरलं. विलास महाराजांनी ते लय कोकडा पाडा, पण त्याला विलास नाही. आता ही दिंडीतलं कीर्तन आहे, हे सप्त्यातलं कीर्तन नाही बरं का. विलास महाराज काय काय करतील, चक आवाज बसला त्याचा. कीर्तनकारावर कमी लोड आहे, एवढा विलास महाराजवर लोड आहे. चालूच राह ना, परत बोलत इतकं सोपं आहे का ते? चारच माणसं आहे आपल्या घरात, किती आहे ना सगळ्या याच्या? चार दोनच माणसं आहे आपल्या घरात. खरंच सांगा तुम्ही, कधीतरी सगळ्याला वाटल असं माणसाकून होतं? चारच माणसं आहे ना आपल्या घरात. काही लय शायने असेल त्याच्या घरात 12 असं माणसं, आपल्या घरात 4 5 माणसं आहे ना. प्रत्येक माणसाला आवडेलच असं प्रत्येक दिवशी होतं. मग दिंडीत किती लोक आहे? 500 लोकाला पटलच असं कधीतरी होऊ शकतं विलास महाराज? हे होऊ शकत नाही. आणि ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी दिंडीत माईक घेऊन बोलायचं कामच नाही. तुम्ही 1000 वेळेस सांगा, किती? तुम्ही 1000 वेळेस सांगा महिलांना तिकडं जायचं नाही, तिकडं पुरुष जातील. कशाला जातील इटून नका सांगायला लोक बरं का. हे कीर्तन आहे. 1000 वेळेस सांगा तुम्ही दिंडी ठेप्यावर आल्यावर, तिकडं पुरुष जाणार आहे, तिकडं महिलांना जायचं नाही, महिलांनी इकडं जायचं बरं का.
महिला सांगणं आणि पुरुष टाळ टेकून तर महिला तिकडं कुठं जिकडं माणसं जाणारे तिकडं इथंच घडतं असं नाही. 25 लाख लोक ज्ञानोबाराच्या सोहळ्यात तिथं बी असंच होतं. काय कारण याला एकच कारण आहे, दिंडीत काही एका गावची लोक राहत नाही, 17 गावचे वारकरी दिंडीत असतात. सगळेच वारकरी दिंडीतच चालायला येतात असंही नाही. काही वारकरी एन्जॉय म्हणून बी येतात आणि काही घरी लयच काटाळे येतं मग तुम्ही नाही बरं का. काही घरी लयच परेशान येतं मग ते बी आले. समजा खोटं बोलत नाही तुम्हाला, ज्ञानोबाराच्या सोहळ्यात एक माणूस 25,000 रुपये घेऊन येल होता का कुठे. 25,000 रुपये होते त्याच्या खिशात. त्याला भेटलो आम्ही, म्हणलं कशाला आणली इतके पैसे. ते म्हणे पंढरपुरात सांगतो. तर पंढरपुरात गेल्यावर त्याला भाड्याला पैसे राहिले नाही. सगळ्याच्या बिड्यास 25,000च्या. मग तू म्हणते इतक्या बिड्या कशा लागल्या. काही आपल्यासारखे भेटल्याला बसल्यावर काढ बिडी, काही त्याला बी. म्हणून 3 प्रकारचे लोक दिंडीला असतात. 3 प्रकारचे लोक ज्ञानोबाराच्या सोहळ्यात असतात. एक हौसे, एक 900. 10 वाऱ्या केल्यावर कळत नाही, पण आमच्या पोराला थोडंफार हे कळतं. तुम्हाला इथलं नाही सांगत मी, तिकडं सांगतोय. हौसे, 900 आणि गवशे. हे गवशे कसे सांगू तुम्हाला. तुम्ही बॅग घेऊन निघले, वाटाणा सापडले, तुम्हाला ते गाव चालतं का तर निघले तर ते गवशेल. मग सगळ्यांचंच मन दिंडीत वारीत लागलं असं नाही. पण ज्या वेळेस आपण दिंडीत येतो त्या वेळेस आपण आनंद भावनेने संतांचं भजन करा. माणसाच्या जीवनात पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. कारण संत या जगामध्ये प्रत्येक माणसाला आनंद देण्याकरताच या जगात अवताराला येत असतात. सद्गुरू गजानन महाराजांचं महाराष्ट्रभरामध्ये कुठेही संस्थान पहा, महाराष्ट्रामध्ये सद्गुरू गजानन महाराजांच्या संस्थांसारखी स्वच्छता कुठंच पाहायला भेटत नाही. तुम्ही किती फिरले किती फिरलो आपण. जगन्नाथपुरी, तिरुपती बालाजी. मी नेहमी शहराण्यात गेलतो माग आडवणी महाराजांना. आम्ही आपल्या माळेगावचे 2-3 वारकरी होते त्याच्यामध्ये. पण एवढी स्वच्छता महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर जर कुठं पाहायला भेटत असेल तर सद्गुरू गजानन महाराजांच्या संस्थांवर. मग ते गाव छोटं असो, मंदिर छोटं असो, मूर्ती लहान असो, महाप्रसाद कमी प्रमाणात वाटत असो, पण स्वच्छतेला नंबर 1 जर कारण जर कोण असेल तर सद्गुरू गजानन महाराज भक्त परिवार. कोणत्याही जिल्ह्यात जा. काय कारण याला. कारण ही संतांची कृपा आहे, ही कोणाच्याही जीवनात घडू शकत नाही. म्हणून भगवान परमात्म्याचं नाव कितीही वेळेस घेतलं तर माणसाच्या जीवनात पुण्य प्राप्त होईल सांगता येत नाही. मग धनवान माणसाला जरी या जगात किंमत असली तरी, धनवान माणसाला जरी संसारात किंमत असली तरी, आता दिंडी संपली, दिंडीचं सामान ट्रॅक्टरात टाकलं, आपण आपली पिशवी भरली, बसलो बसमध्ये. आला कंडक्टर, आला ना महाराज, कंडक्टर लगेच आला. तो म्हणलं त्याला काढा तिकीट 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 तिकीट. त्या 2-3 आपल्या दिंडीतली होती पिशवून. ते म्हणले थांबा साहेब. काय म्हणले तिकीट काढायचे, पैसे द्या. ते म्हणले पैसे नाही आमजोळ, पण आम्ही पुण्यवाणी. काय म्हणे ते, आमजोळ पैसे गिसे के नाही, पण 4 दिवस झाले माळेगावच्या दिंडीत आलो, भैरवनाथ संस्थांच्या दिंडीत आम्ही आलो. मस्त आम्ही गणगणगणात भजन केलं. आम्ही फार मोठं पुण्य प्राप्त केलेले. आम्हाला तिकीट काढायला पैसे द्यायची गरज नाही. आम्ही कोण आहे, पुण्यवाणी. मग तिथं काय लागल. ते म्हण पुण्य बाजूला ठुई, पहिला खिशात हात घाल आणि पैसे काढ. अर्ध कवत नाही, आधार बी असले तर अर्ध दे असं म्हणून ते. तिथं पुण्य काम येणार नाही. संसारात 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या सांगितल्या. कोणत्या कोणत्या. एक अन्न, एक वस्त्र आणि एक निवारा. महाराज म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारे वेच करी. धन कमवा, कारण 3 गोष्टीची अत्यंत गरज असली तरी हे पुण्य माणसाला एका ठिकाणी काम येतं. त्याला मरण असं म्हणतात. ज्या वेळेस आपल्याला यम न्यायला येईल त्या वेळेस जर आपलं सुखरूप मरण व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला तिथं पैसा काम येत नाही. कारण पैसा जर मरण्याच्या ठिकाणी कामा आला असता तर या जगात श्रीमंतच माणसं राहिले असते, गरीब सगळे मेले असते. पण मरण्याच्या ठिकाणी पैसा कामा येत नाही, तिथं पुण्यच कामा येतं. मग ज्या माणसाजवळ पुण्य शिल्लक आहे तोच व्यक्ती दिंडी चालू शकतो. ऐका, बऱ्याचशा माणसाच्या दारात 50 लाखाची 4 व्हीलर गाडी आहे. काही माणसाच्या दारात 25 लाखाची 12 लाखाची 4 व्हीलर गाडी आहे. काही माणसाजवळ कोटी रुपये पैसा आहे, पण तोही माणूस
ज्ञानोबराच्या किंवा सद्गुरू गजानन महाराजांच्या दिंडीत पायी चालू शकत नाही का? कारण त्याला हात साथ देत नाही, त्याचे पाय साथ देत नाही, त्याचं शरीर साथ देत नाही. कारण त्याचं पुण्य काय पडतं? कमी पडतं. आणि काही माणसाजवळ 50 रुपयाचं तिकीट काढायची सुद्धा लायकी नाही. तो माणूस 22 दिवस ज्ञानोबराच्या सोहळ्यातही चालतो आणि 5 दिवस भैरवनाथ संस्थान माळेगाव ते शेगाव पायी चालतो. याचं कारण आहे त्याच्याजवळ पुण्य शिल्लक आहे. काही माणसाजवळ बँक बॅलन्स भरपूर आहे, पण पोळी खायच्या आधी गोळी काय. आपलं कसं आहे, भालच्या सुई खाल्लं पडले ना आता सगळेच. आता आपण झोपास टेम आणि त्याचा उठास टेम एकच नाही. मग हे म्हणतील खरे इतक्या लवकर काय उठले, ते म्हणतील आम्ही कावाच झोप केले. आपला दोष आहे त्याच्यात. खरंच सांगा, तुम्ही 3ला उठायची गरज आहे का? पण काहीला घरी बी दम निघत नाही, इथं बी दमच. इथलं नाही सांगत बरं, तिकडचं सांगतो ज्ञानोबराच्या सोहळ्यातलं. आपल्या दिंडीतले सगळे माणसं चांगले आजचे दिवस बरं का, याच्यात ती मात्र शंका नाही. खरंच सांगा तुम्ही. मग या दिंडीमध्ये आपण चालत असताना आपल्याला जर पुण्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर मरण्याच्या ठिकाणी आपल्याला पैसा कामं येत नाही, आपल्याला तिथं पुण्य कामा येतं. मग सज्जन नाम सद्गुरू गजानन महाराज सारख्या संतांचं नाम जर मुखातून घेतलं की मग महाराज म्हणतात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. पण हे नामस्मरण करत असताना देवा किंवा संतांना विनंती करतात की महाराज की देवा पांडुरंगा किंवा सद्गुरू गजानन महाराजला प्रार्थना करतात की तुझं नामस्मरण करत असताना आमच्या मुखाला आमच्या वाचेला कुठल्याच प्रकारची तुटी पडू देऊ नको. नेगे माझी वाट तुटली, नेगे माझी वाट तुटली, नेगे माझी वाट घे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. संतांचं नामस्मरण मुखातून घेत असताना आमच्या वाचेला कुठल्याच प्रकारची तुटी पडू देऊ नको, एवढी प्रार्थना जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याकडे करतात. कारण माझ्या जीवनामध्ये याच्या व्यतिरिक्त दुसरा मोठा लाभ नाही. महालाभ फुकासाठी ज्या ज्या वेळेस आम्ही संतांचं नामस्मरण करू त्या त्यावेळेस संत आम्हाला त्या दुःखातून सोडवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांचं नामस्मरण आम्ही मुखातून घेतलं की आमच्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त होणार आहे, याच्यात तीळ मात्र शंका नाही. म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. मग नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. मग संतांचंच नामस्मरण मुखातून घ्यायचं काय सांगतात, याचं कारण आहे संतच जगामध्ये त्यांचं नाव घेण्यासारखे आहे.
सामान्य माणसाचं नाव घेण्यासारखं सांगत नाही, कारण जगामधले सर्वसामान्य तुम्ही आम्ही माणसं सगळे आपण स्वार्थापोटी जीवन जगतो. म्हणून आपल्या आवडीचा अभंग तयार झाला नाही, आपली कोणी दिंडी काढायला रिकाम नाही, आपला पुण्यतिथी सोहळा साजरा होईल का नाही याच्यात शंका आहे. पण सद्गुरू गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा साजरा होतो, पुण्यतिथी सोहळा साजरा होतो. याचं कारण आहे साधू ओळखावा मरणी, शूर ओळखावा रणी. साधूला स्वतःचं मरणही कळतं आणि साधू स्वतःहून या जगात आले. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, कशा करता आले जाडू संताचे मार्ग, आडराणी भरले जग, उचिष्टाचा भाग शेष उरला तू शिवू. काय उपकार आहे संतांचे, काय सामर्थ्य आहे संतांमध्ये. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे की संतांनी अशुद्ध असलेल्या पाण्यामध्ये सद्गुरू गजानन महाराजांनी स्वतःचं पाण्याचं पात्र डुबवलं. पाणी अशुद्ध होतं, घाणेरडं होतं, तिथंही शुद्ध पाण्याचा तांब्या भरून वर येतो. हे संतांमध्ये जगामध्ये फक्त सामर्थ्य, हे देवामध्ये सुद्धा हे सामर्थ्य नाही. कोरड्या विहिरीकडं महाराजांनी पाहावं आणि त्या विहिरीला काही क्षणात त्या विहिरीला पाणी लागावं. असे सद्गुरू गजानन महाराजांचे बरेचसे कार्य तुमच्या पुढे ठेवता येईल. पण आता 9:30 वाजले. आमचे हे काय नाव यांचं, चेअरमन साहेब म्हणले की महाराज वेळ झाला करू नका, इकून घाट बंद होईल तर इकून जा. पण ते तिकून जायला जरा खर्च आहे आणि मला जास्त मागता येत नाही आणि तुम्हाला तर जास्त द्यास वाटत नाही. त्याला मी बी काय करू, किती अवघड आहे. माणूस लगेच दुसऱ्याला घर बांधून द्यायला तयार होतं पंढरपूर. पण माणसाला आपला मोठा व्हायला पटत नाही. तुमचं द्या सोडून, तुम्ही लय जवळचे. हा भाग वेगळा आहे, मी बोललो काय तुम्ही ऐकलं काय, थोडेफार शिल्लक भरले का, हा भाग वेगळा आहे. पण जीवनामध्ये जीवन जगत असताना असो सगळं हसून मिळून तुम्ही आम्ही खेळीमेळ या दिंडीचं वातावरण आहे. खरं सांगू तुम्हाला, मलाही आता या दिंडीतून जावं वाटू राहिलं, पण ती गाडी लोकांच्या असल्यामुळे ती घेऊन जावं लागेल आणि तो माणूस पुन्हा माझ्यासोबत येणार नाही म्हणून जाणे. नाही तर मला बी आता तुमच्या संघर्ष वाटू आलं. पण मी बी किती दिंड करू, आता वाशेडी वारीहून घरी आलो आणि पुन्हा लगेच इकडं आलो तर कसं होईल आपलं याच्यावर दोघा तिघायचं. हां, म्हणून पुण्य जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर सज्जन नाम संतांचं नामस्मरण मुखातून घ्या. मग सद्गुरू गजानन महाराज असेल, ज्ञानेश्वर महाराज असेल, जगद्गुरू तुकोबराय असेल, महाराष्ट्रातले कुठल्याही संतांचं नामस्मरण मुखातून घ्या. माणसाच्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि जोपर्यंत मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारी मूर्ती लोका. पुण्य माणसाचं बलवंतर असलं तर माणसाला इंद्र होता येतं, सरपंचाचं द्या सोडून. पुण्य माणसाचं चांगलं असलं तर माणसाला मुख्यमंत्री होता येतं. पण पुण्य संपलं की सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मग तुमच्या आणि माझ्याजवळ जे पुण्य आहे ते पुण्य कमी पडून देऊ नये असं वाटत असेल तर एकच उपाय, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावी. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. आणि आमच्या जीवनामध्ये महाराज म्हणतात, आम्हाला जर कुठं सुख शांती विश्रांती जर कुठं प्राप्ती झाली असेल तर विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव. एवढं सामर्थ्य संतांमध्ये आहे. आणि अशा संतांचं नामस्मरण जर मुखातून घेतलं तर महाराज म्हणतात, केवढंही पाप केलेलं असो ते पाप नाहीस करण्याचं सामर्थ्य फक्त संतांच्या नावात. ते तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे, हो पापे, तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे. जाती संतांची जपे, जाती संतांची जपे, नेघे माझी वाचा तुटी, हो नेघे माझी वाचा तुटी. जाती जगदाची जपे,
कुमार ज्ञानेश्वर महाराज सद्गुरु गजानन महाराज की जय. तुका म्हणे पापे जाती संताची आजपी. केवढ्याही माणसाच्या जीवनामध्ये कळत नकळत जर पाप घडलं आणि त्या व्यक्तीनं जर संतांचं नामस्मरण मुखातून घेतलं की तुका म्हणे पापी जाती संताची आजपी. दोन प्रमाणे तुका म्हणे पापे आणि येती रोगाची या रूपे आणि तुका म्हणे पापे जाती संताची आजपी. असा संत महात्म्याचा अधिकार मोठा आहे. सद्गुरु गजानन महाराजांचा अधिकार किती सांगितला तो माझ्या पामराच्या मुखातून सांगणं शक्य होणार नाही. एवढा फार मोठा अधिकार सद्गुरु गजानन महाराजांचा आहे. त्या सद्गुरु गजानन महाराजांच्या पायी दिंडीमध्ये चालत असताना मला वाटतं आता उद्याचा शेवटचा मुक्काम तुमचा आहे ना, परवा लगी शेगावमध्ये गोड असं वातावरण या दिंडीमध्ये आहे. आजचं कीर्तन सेवा सौजन्य ज्यांनी घेतलेली आहे ते आमचे मित्र हरिभक्तपरायण आमचे स्वप्नील त्र्यंबक पाटील जामुंदे. मला वाटतं विठ्ठू माऊली ड्रायव्हिंग स्कूल वा एक नंबर. भैयाला धन्यवाद देतो. गोड मृदंगाचार्य टाळकरी मंडळी आणि सद्गुरू गजानन महाराज हे जे वातावरण ही संस्थान आहे या संस्थांच्या मंडळीला सुद्धा धन्यवाद देतो. गोड असं सिस्टम या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. गोड गायनाचार्य विनेकरी बाबा आपल्या दिंडीतलेच आहे ना, सुंदर टाळकरी सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. ज्यांनी 1 तास 1.5 तास या कीर्तनाची शूटिंग केली, लाईव्ह केलं, त्यांनाही धन्यवाद देतो. कोणी या दिंडीला टँकर दिला असेल, कोणी स्वतःचं ट्रॅक्टर घेऊन आला असेल, कोणी डिझेल दिला असेल, कोणी कोणती पावती फाडली असेल. सांगू तुम्हाला जाता जाता आता वेळ आपली संपली, कीर्तन आता संपलं. 1 मिनिट घेतो. आपल्या मुलीच्या लग्नात जर आपण 50 लाख रुपये खर्च केला आणि गुलाबजामची जर पंगत केली तर 75% गुलाबजाम खाणारा लग्नाला येणारे 75% माणसं पेल असतात गुलाबजाम खाऊन. आपण जो मंडप लावेल 1-1.5 लाखाचा त्या पडद्याला हात पुसून लोक घरी जातात. मुलीच्या लग्नात 50 लाख रुपये खर्च करून पुण्य प्राप्त होईल सांगता येत नाही. पण सद्गुरू गजानन महाराजांच्या दिंडीमध्ये या 4-5 दिवसाच्या प्रवासामध्ये आपण जर 1 किलो तांदूळ दान केला असेल तर येथे कशी तर दिधली अन्न अन होय कोटी कुळाचे उद्धरण. मग तो सेवा करणारा टँकर ड्रायव्हर असो का आचारी असो का भाजीपाला आणणारा असो का चहा आणणारा असो का टाळ वाजवणारा असो का पताका घेणारा असो, जे सामर्थ्य पंगत देणाराला, जे पुण्य पंगत देणाराला दिंडीमध्ये प्राप्त होतं ते दिंडीमध्ये चालत असताना भजन करणाऱ्या वारकऱ्याला होतं. म्हणून प्रत्येकाचे काम भगवान परमात्म्यानं वाटून दिलेली आहे. कोणी भजन करावं, ज्याला भजन येत नाही त्यांना चहाची व्यवस्था करावी, कोणाला कशालाच वेळ नाही त्यांना अशी सुंदर अशी पंगत द्यावी. हे भगवान परमात्म्यानं नेमून दिलेले काम आहे. तुम्हाला सांगू का, किसी को बना दिया भगवान, किसी को बना दिया इंसान, किसी को बना दिया हैवान. एक झोली में फूल भरे एक झोली में काटे रे कोई कारण होगा. आपल्याला मस्त वाटतं 22 लाखाची गाडी घेऊन त्यात बसा, पण पाहिजे ना. पायी चालणाऱ्याला वाटतं मला सायकल घ्यावं, सायकलवाल्याला वाटतं मी मोटरसायकल कधी घेईन, मोटरसायकलवर चालणाऱ्याला वाटतं मी 4 व्हीलर कधी घेईन, 4 व्हीलरमध्ये बसणाऱ्याला वाटतं मी हेलिकॉप्टरनं कधी फिरील, आणि हेलिकॉप्टरवाल्याला वाटतं मी विमानात कधी फिरील, आणि विमानातल्याला वाटतं मी रॉकेटने विदेश प्रवास कधी करील. ही जगाची रीत आहे. पण कोणाला कोणत्या जाग्यावर ठेवायचं याला भगवान परमात्म्याचा साक्षात्कार म्हणतात, याला भगवान परमात्म्याचं सामर्थ्य म्हणतात. म्हणून प्रत्येक माणसाची सेवा वेगळी आहे. मग कोणी या दिंडीत झाडू मारला असेल, कोणी चटाया टाकल्या असेल, कोणी पंगत वाढून दिली असेल, कोणी तुळस डोक्यावर घेतली असेल, कोणी भजन केलं असेल, कोणी गाडी लोटली असेल, कोणी सद्गुरू गजानन महाराजांच्या आरतीसाठी वाद बनवली असेल, कोणी सद्गुरू गजानन महाराजांच्या फोटोसाठी रोज माळ बनवली असेल. प्रत्येक माणसाला वारीत
खारीचा वाटा असला की प्रत्येक माणसाला पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहत नसतं. म्हणून येत एक शीत दिधले अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. दिंडीत पंगत दिली की नोंद ब्रह्मदेवाजवळ होती आणि ढाब्यावर मित्र जेव घातले की नोंद कुठं होती मला अजून माहीत नाही. माहीत झालं की तुम्हाला सांगेल. असं मला या ठिकाणी बोलवलं. उत्कृष्ट सेवा या ठिकाणी पार पडली. काही वारकरी दमेल थकील असून सुद्धा तासभर या ठिकाणी बसले. 9:30 सांगितले पण 9:45 केले. चेअरमन काकानं सांगितल्यामुळं त्यांचंही मान राखणं पडलं ना. 10 मिनिटं झाले का आता. ज्ञानेश्वर माऊली